पुन्हा एकदा खेळायला इथे झाले सुरुवात. इथे मात्र बॅटची मोठी एज लागली होती. रोहन इथे मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी चाच पडत होते आणि यावेळेला मात्र झेल जो आहे तो मात्र सुटला जातोय. इथे मात्र प्रत्येक बॉल, प्रत्येक विकेट, प्रत्येक रन दोनही संघांसाठी खूप महत्वाचं आहे, कारण की नॉकआउट प्रमाणे ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक एक लढती आतापर्यंत दोन्ही संघांनी आजच्या दिवसामध्ये जिंकल्या गेल्यात. जास्वी शार्क्स आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना एक गडी बाद झालाय. 3 चेंडू आपण पाहतोय तर झाले आहेत धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 5. इथे जर आपण पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 5. 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. अगदी चांगल्या टप्प्यावरती 4 चेंडू झालेत. 1 रन तिथे चौथ्या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 6. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. कलेक्शन अगदी योग्य पद्धतीने होतं आणि क्लोज एन्काउंटर होण्याची दाट शक्यता तिथे आहे. तिसऱ्या पंचांची इथे घेतली आहे मदत. हर्षल पाटील जॉमी उपाध्यक्ष या लीगचे कुठेही असाल प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अगदी शेवटच्या क्षणाला बॅट अगदी प्रॉपरली ग्राउंड झाली आहे आणि फलंदाज आपण पाहतोय तर आपल्या क्रीज मध्ये योग्य पद्धतीने पोहोचताना इथे पाहायला मिळालेत. जीत पाटीलला देणार 1000 रुपये. हां ठीक आहे. इथे जर आपण पाहू शकाल तर इथे षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 8. अंकुश पाटील यांच्याकडनं आपण पाहताय जीत पाटील करता 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र दिलं जात आहे. एक चांगली खेळी मात्र जीत पाटीलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आहे. इथे जर आपण पाहतो टाइम मॅनेजमेंट अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकानंतर वेळ किती झाली आहे ते देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. 5 मिनिटं आणि 50 सेकंद झाले. जास्त वेळ इथे घेऊ नका. कृषी 11 विरातन पुन्हा एकदा जेंटल आणि हंबल रिक्वेस्ट तुम्हाला आम्ही करतोय आयोजकांच्या वतीने. आपण पाहतोय तर पुन्हा एकदा जीत पाटीलला इथे मात्र गौरवलं जाते 1000 रुपयांचं पारितोषिक. अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते हे 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहतो एक सुंदरशी खेळी जीत पाटीलने साकारली आणि त्याच मात्र आपण पाहतोय एक ऊर्जा देणारे हे 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाते अंकुश पाटील यांच्या वतीने. षटकातील पहिला चेंडू प्रवीण घेऊन येत आहेत. पहिलाच बॉल यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे हलकीशी अपील देखील झाली होती किपरच्या माध्यमातून, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव जी आहे ती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर जास्वी शार्क्स या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 9 धावा. इथे मात्र कुठेतरी फलंदाजांवरती अंकुश लावला जातोय असं म्हणायला हरकत नाहीये. हवेला मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले, दिशा देण्याचं काम केलंय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय.
एक धाव तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे. धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 10. पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला मात्र स्विंग अँड मिस असं मात्र दृश्य जरूर पाहायला मिळालं. प्रवीण भोईर जर आपण पाहतोय तर एक चांगला खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे, गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहेत आणि आजही आपण पाहतोय तोच टप्पा, तोच रिदम, चांगली लाईन अँड लेंथ ची ही गोलंदाजी ही पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र स्विचचा फटका, अगदी चांगलं टायमिंग, योग्य पद्धतीने खेळलाय, षटकार 6 धावांकरिता. अगदी चांगला फटक्याची निवड इथे केली, समय सूचकता बाळगली फलंदाजाने आणि रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा षटकार पाहायला मिळालाय. 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉपच्या दिशेने हा चेंडू जातोय, अगदी वेगाने चेंडू गेलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय, चौकार, 4 धावा. इथे जर आपण पाहतोय तर एक चौकार पाहायला मिळालाय. 1.5 षटकांचा खेळ झालाय. जास्वी शाख या संघाची धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण भोईर घेऊन तयार. बॅकफुटला यावेळेला मात्र गेले होते फलंदाज, चांगल्या पद्धतीने खेळलं, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 रन तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांच्या खेळानंतर जास्वी शार्क्स या संघाची धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. दोन षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 21. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र आपण पाहू शकला तर पहिल्याच बॉल वरती चांगल्या पद्धतीने खेळलंय, चेंडू येतोय फाईन लेग, सीमा रेषेच्या पार येतोय, चौकार. थँक्यू सो मच. अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय मनीष भोईरच्या बॅटमधनं आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 25 धावा. पुन्हा एकदा सफल झाले, अगदी मनगटाच्या साहाय्याने वळवलं या चेंडूला चांगल्या पद्धतीने, सुंदर टायमिंग के साथ, षटकार 6 धावा. जिसे देख मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है. थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर अगदी सुंदर फटक्यांची मेजवानी पेश केली जाते मनीष भोईरच्या माध्यमातून. ब्रँड ऑफ मायको अंडरआर्म क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीनं मनीषच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र सबशेल फेल ठरतोय मनीष. बघा संधी तुम्हाला वारंवार मिळणार नाहीये, परंतु ज्या ज्या वेळेला
संधी मिळेल त्या वेळेला मात्र तुम्हाला निश्चितपणे मोठे फटके खेळणं हे गरजेचं आहे, कारण की 2 मोठे फटके आले. पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिला, त्यानंतर षटकार पाहिला, त्यानंतर कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. कृष्णा षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा सफल झाले, चांगल्या प्रकारे खेळले चेंडूला, फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं झेपावले होते त्या चेंडूवरती, फेकी येते आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तर 1 धाव आणि यावेळेला मात्र रोहनने डायरेक्ट हिट केला आणि त्याचाच फायदा इथे आपण पाहतोय. तर फलंदाज उचलत असताना यावेळेस आपण पाहतोय तर 2 धावा ज्या आहेत या परिपूर्ण केल्या गेल्यात. जिथे सिंगल होती तिथे एक एक्स्ट्रा रन ऍड ऑन होतीये धाव फलकावरती. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती जसवी स्टार्क्स या संघाची 1 गडी बाद 33 धावा. डीजे कुंदन नक्की चांगल्या मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला मात्र सफल झाले ऑफ स्टंपला. यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे क्रॅकिंग फटका स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र अटेम्प्ट करत आहेत आणि चेंडू जर आपण पाहतोय सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार 4 धावांकरिता. थँक्यू सो मच. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय जसवी शार्क्स या संघाची धाव फलकावरती झाली आहे 37 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहताय तर थोडीशी इजा मात्र मनीष भोईरला इथे नक्कीच झाली आहे. बॅट आणि पॅडचा संपर्क या ठिकाणी मात्र झाला आणि त्यामुळेच आपण पाहू शकाल 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि फर्स्ट एड किट घेऊन ज्यांनी कोणी रिलीज स्प्रे नेला असेल प्लीज आपण आणून द्यायचं आहे इथनं. बघा मित्रांनो, रिलीज स्प्रे प्लीज आणून द्या ज्याने कोणी इथनं घेऊन गेला असेल. इथे जर आपण पाहतोय तर 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 38 धावा. इथे जर आपण पाहताय तर मनीषला दुखापत झाली. त्या दुखापतीतनं सावरत असताना पुन्हा एकदा फाईट बॅक करताना निश्चितपणे दिसेल मनीष भोईर मैदानाच्या आतमध्ये. कारण की मनीष भोईरचा विचार आपण केला तर आतापर्यंत 13 बॉल मनीषने खेळले 31 धावांवरती. नाबाद मनीष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 3 चौकार हे मनीषच्या बॅटमन आपण पाहिलेत. त्याला चांगली साथ कल्पेश पाटील देखील देताना दिसत आहेत. 4 बॉल कल्पेशने आतापर्यंत खेळले 7 धावांवरती नाबाद ही कल्पेश देखील आहेत. आतापर्यंत वेळ जर आपण पाहिली तर 3 षटकांकरिता 14 मिनिटांचा कालावधी हा मात्र गेलाय. या ठिकाणी आपण पाहू शकाल तर 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर जासवी शार्क्स या संघाची धावसंख्या झाली आहे
धाव फलकावरती 38, षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. प्रवीण भोईर आपण पाहतायत, मॅन फ्रॉम जलसार. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या झालेली आहे 38, 38 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 18 चेंडू बाकी आहे, 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता पाहूया काय होईल या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. मनीष भोईर तर रन मशीन म्हणून ओळखला जातो. 31 धावा, 1 विस्फोटक खेळी मनीषना आतापर्यंत साकारली आहे आपल्या संघाकरिता. षटकातील पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र पंचांकडे अपील जोरदार केली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल त्याचा इम्पॅक्ट जो होता तो मात्र पंचांना जाणवला नाहीये मिडल स्टंप वरती. आणि त्याचंच कारण आपण पाहतोय तर लेग बाईसच्या माध्यमातून ही एक धाव ऍड ऑन केली जाते धाव फलकावर. या एका धावेनंतर धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे 39. इथून मात्र दोन्ही संघांकरता खूप महत्वपूर्ण मॅच आहे. एक चांगलं टार्गेट सेट करणं देखील तितकंच गरजेचं आहे ज्या स्विस शार्क्स या संघाकरिता, कारण की मनोज पटेलचं येणं देखील अजून बाकी आहे. इथून जर आपण पाहतायत पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेस आपण पाहू शकला तर 22च्या माध्यमातून ही धाव जी आहे ती पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही दुसरी धाव इथे ऍड ऑन होतीये धाव फलकावरती. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 40. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाहीये. कीपर यावेळेला मात्र रोहन गावड चेंडूला उचलतायत, थ्रो करतायत आणि डॉट बॉल इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणि या डॉट बॉलनं धाव संख्येमध्ये कुठलाही बदल नाहीये. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 40. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आले होते फ्रेम मध्ये. तुषार किडनी अतिशय सुंदर झेल, विकेटचं या ठिकाणी झाले पतन. धन्यवाद. इथे जर आपण पाहतोय तर बाद होऊन मनीष भोईर तंबूच्या आश्रयाला परत आहेत. मनीष भोईर जर आपण पाहतोय तर अगदी चांगली इनिंग पेश केली आपल्या संघाकरिता. 31 धावांचं योगदान इथे आपण पाहिलं तर मनीषने दिलं आपल्या संघाकरिता. आता नव्यानं आपण पाहतोय तर दुसरा मोठा खेळाडू, मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, मनोज पाटील. ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी, बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या संघाकडनं सातत्यानं खेळताना एक गाव एक फॉर्मॅट ज्या वेळेला असतो त्यावेळेला बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी संघाकडनं मात्र खेळताना मनोजला बऱ्याच वेळा पाहिलंय. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट. बघा पहिल्या चेंडूला ज्यावेळेला मात्र सन्मान दिला जातो त्यावेळेला मात्र निश्चितच एक मोठा खेळाडू म्हणून त्याची ओळख असते. आणि तेच यावेळेला मात्र मनोज पटेलने पाहिलं की कशा पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय, त्याची दिशा काय आहे आणि त्याचप्रमाणे त्या चेंडूच्या मेरिटला ओळखून ऑफ साईडला त्या चेंडूला खेळलं. 1 रन इथे मिळवली आहे. आणि या एका धावीच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या झाली 41. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र कल्पेश पुन्हा एकदा 1 रन काढत असताना आपल्या संघाकरिता जमवताना दिसत आहेत. आणि या एका धावीने आपण पाहिलं तर झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या लेग बाईसच्या माध्यमातून आपण ही धाव जी आहे ती पाहिली आहे. आणि या 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जास्वी शार्क्स या संघाची फलकावरती झाली आहे 2 गडी बाद 42. मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगाना ओ दीवानो, मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगाना ओ दीवानो, मैंने प्यार करके चैन खोया, नींद खोई. धन्यवाद. 16 मिनिटं आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत आणि 4 षटकं ही पूर्ण झालेत. अगदी वेळ जी आहे ती योग्य पद्धतीने खुशी 11 विराटन या संघानं वापरली आहे. 5वं षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती केतन, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं, 1 विकेट ज्यानं मिळवली होती. आणि तोच केतन पुन्हा एकदा 5वं षटक हाताळण्याकरता तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. 42 धावसंख्या झाली आहे फलकावरती. षटकातील पहिला बॉल,
त्यावेळेला मात्र राऊंड द विकेटने आले होते. यावेळेस आपण पाहताय तुषार कुठलाही प्रयत्न या ठिकाणी मात्र करताना दिसले नाहीत. द्विधा मनस्थितीमध्ये गेले होते कारण की चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत तर डोक्याच्या वरून चेंडू उडून कदाचित मागे गेला असता आणि याच विचारधारेने मात्र चेंडूला अडवलं गेलं. 1 रन तिथे पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 43 धावा. 17.50 मिनिटं आतापर्यंत झाली आहेत. पाहूया षटकातील दुसरा बॉल केतन. पुन्हा एकदा यावेळेला मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र टो क्रशिंग यॉर्कर या ठिकाणी मात्र हाताळलं होता. त्याचं उत्तर मनोज पाटीलकडे कुठल्याही प्रकारचं नव्हतं. गोलंदाज स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये येऊन या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि केला देखील. निर्धाव चेंडूची सांगता इथे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धाव संख्या आपण पाहताय तर स्थिरावली आहे. 44 यावेळेला मात्र सफल झाले. चांगल्या प्रकारे या चेंडूला खेळले, दिशा दिली आहे, चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर. थँक्यू सो मच. अगदी चांगला नेत्रदीपक फटका मनोज पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. या 6 धावांनी धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 49. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच आपल्या शैलीमध्ये खेळून काढले चेंडूला. चेंडू गेलाय पुन्हा एकदा फ्लॅट 6. षटकार 6 धावांकरिता. क्या हुआ? तू तो रोलर से उड़ गया होगा. उड़ा तेरा बाप. अरे पब्लिक चिल्ला रही थी. मैं निकला ओ गड्डी लेके. या ठिकाणी जर आपण पाहतोय तर मनोज पाटील आपल्या स्टँड मधनं निघाले. त्यावेळेला मात्र मनामध्ये घेऊन आले की आपल्याला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत कारण की खूप महत्वपूर्ण मॅच आहे आपल्या संघाकरिता. सध्याच्या घडीला आपण पाहतोय तर 55 धावा या झाल्यात. पुन्हा एकदा बॅकफुटला आले, चांगल्या पद्धतीने खेळले, स्ट्रेटच्या दिशेने चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकला. जास्विस शार्क्स या संघाची धाव फलकावरती झाली आहे 59. चांगल्या पद्धतीने या धाव संख्येचा आलेख आपण पाहिला तर उंचावत असताना मनोज पाटील. यावेळी मात्र पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग. यावेळेला मात्र चेंडू जातोय. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर कृषी 11 विराथन या संघानं जिंकला होता. त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर जबाबदारी गोलंदाजांची होती की चांगली गोलंदाजी व्हावी. परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर फलंदाजांचं वर्चस्व हे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर्ड शॉट. वा, कमाल, धमाल, बेमिसाल. षटकार 6 धावांकरिता. धन्यवाद. 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर जास्विस शार्क्स या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 66 धावा. इथे जर आपण पाहतायत आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर रोहित येतोय गोलंदाजी मार्कवर. जर आपण पाहतोय तर समीकरण जुळून येतात. विठ्ठलवाडी गावचे हे 3ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश देखील विठ्ठलवाडी गावचा आहे, गोलंदाज देखील विठ्ठलवाडी गावचा आणि मनोज पाटील देखील विठ्ठलवाडी गावचा. याचाच अर्थ काय
तर आता एक चांगली लढत या खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता. रोहितने जर इथे हॅट्रिक घेतली तर पंढरी भाऊ यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर केलं गेलंय. परंतु मन्या जर आपण पाहतोय तर स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. पाहूया कशा पद्धतीने खेळतील. आतापर्यंत 23 धावांवरती नाबाद मनोज पाटील एक चांगली इनिंग पेश करताना आपल्या संघाकरिता दिसत आहेत. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला दिली दिशा, चेंडू जातोय. पंचांचा इशारा निश्चितपणे येतोय. षटकार 6. थँक्यू. काय चांगला फटका मनोज पाटीलच्या बॅटमधून आलाय. 73 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. वाह, रेंज मध्ये आलेला चेंडू सोडणार नाहीये. सुंदर बॅक टू बॅक दुसरा षटकार. गोलंदाज आणि फलंदाज जर आपण पाहतो सातत्यानं सराव एकाच मैदानावरती अगदी समोरासमोर करताना दिसतात. आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर मनोजला त्याची शैली माहिती आहे, कशा पद्धतीने रिलीज ऑफ द डिलिव्हरी आहे. आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर 2 बॉलवरती हे 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. एकूण 80 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. 3 चेंडू झालेत षटकातील. चौथा चेंडू पुन्हा एकदा रोहित मात्रे गोलंदाजी मार्कवर मनोज करता घेऊन येतोय. इथे मात्र संधी निर्माण झाली होती आणि यावेळेला मात्र आपण पाहतायत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेस जर आपण पाहू शकलात तर विकेटचं या ठिकाणी झालंय पतन. 22चा सिग्नल देखील इथे पाहायला मिळतोय. 1 रन 22च्या माध्यमातून दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झालेत फलंदाज गॉन. थँक्यू सो मच. धाव संख्या जर आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 80 धावा या झाल्यात धाव फलकावर. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. मनोज पाटील देखील म्हणतायत बॅटला कुठल्याही प्रकारचा चेंडू लागला नाहीये, परंतु नाखुश आहेत. या इनिंग मधील शेवटचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाजी मार्क वरती होत आहेत तयार रोहित मात्रे. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल, त्याचा घेतलाय समाचार. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय सीमारेषा पार. आणि या चौकाराने आपण पाहिलं तर या सत्राची झाली आहे समाप्ती. जासवी शार्क्स या संघानं 6 षटकांमध्ये 84 धावा बनवल्या. 85 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं. आता या 85 धावा कशा पद्धतीने जमवल्या जातील. खुशी 11 विराटन या संघाकडनं आता कोण 2 फलंदाज आहेत जे सलामीला येतील फ्रंटलाईन बॅटर, त्याकरिता आपल्याला पुन्हा एकदा या मैदानावरती यावं लागेल. जसं सत्राला सुरुवात होईल आपण ऐकणार आहात वाकलनचा गोड आवाज ओमकार शेट्टे सरांना. इथे आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली 84, 85 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं.
चला जशी सत्राला सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहोत वाकणचा ओमकार शेट्टे यांचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत. ओमकार सर कुठे असाल, आपली उपस्थिती इथे मात्र प्रार्थनीय आहे. चला खुशी 11 आपले 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. हॅलो, बॅट्समॅनला बॉल चॉईस नाही आहे, जे पंच देतील तेच बॉल घेतले जावे. टेनिस बॉल आहेत. ओमकार शेट्टी कुठेही असाल प्लीज आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. रोहिदास पाटील आपली इथे वाट पाहत आहेत. 85 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, 2 सलामीवर फलंदाज आपण पाहतायत आणि यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची एज अँड टेकन.
थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहिलं तर एक चांगली ड्रीम सुरुवात करून दिली आहे पंकज पाटीलने. सफाळ्याचा हा खेळाडू आपण पाहत आहेत. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पंकज पाटीलच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल तर दीपेन बारी नव्यानं दाखल होतोय. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय. मिडविकेटच्या दिशेला हा चेंडू जातोय आणि यावेळेस आपण पाहू शकलात तर एक रन जी आहे ती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकलात तर आता झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 1. इथून मात्र फलंदाजांना चांगल्या पद्धतीने खेळावं लागेल, चांगल्या धावा या जमाव्या लागतील. कारण की लक्ष आपण पाहिलं तर एक भलं मोठं टार्गेट समोर ठेवण्यात आलं होतं 85 धावांचं आणि त्याचा पाठलाग करताना जसवी शार्क्स संघाकडनं आपण पाहतोय पंकज पाटीलने चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. 2 चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळलेत, 1 विकेट देखील मिळवली. पहिल्याच बॉलवरती तुषार किनीचा एक अडथळा होता, तो मात्र त्यानं बाजूला सारलाय. षटकातील पुन्हा एकदा तिसरा बॉल घेऊन पंकज तयार. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, अगदी चांगला बॉल. इथे मात्र तुम्हाला चेंडूला ओळखावं लागेल. लेफ्ट हँडेड बॅटर रोहित म्हात्रे स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. इथे मात्र तुम्हाला उभं राहावं लागेल मैदानामध्ये, चांगल्या प्रकारच्या धावा या खेळाव्या लागतील. कालचं संध्याकाळचं सत्र देखील असंच पाहायला मिळालं होतं. चांगल्या प्रकारच्या धावा देखील जमताना पाहायला मिळाल्या होत्या. इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगला ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार 4 धावांकरिता. इथे आपण पाहतोय चौथ्या बॉलवरती चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. 5 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल ओव्हर द बॉलर साइड खेळण्याचा प्रयत्न. इथे जर आपण पाहतोय तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक मनीष भोईर तिथे तैनात आहेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण इथे झालंय. शुभम पाध्ये एसपी बॉईज या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत. वेलकम. या ठिकाणी आपण पाहू शकला तर पुन्हा एकदा चांगला बॉल आणि या डॉट बॉलने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर कृषी 11 विराथन या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 5. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता 80 धावांची आहे आवश्यकता. कोई रहाना बाकी. इथे जर आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 5. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू आपण पाहू शकाल तर लेगलांसचा हा फटका इथे पाहायला मिळतोय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 6 धावा. सहा धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार मनोज पाटील बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत रोहित म्हात्रे. यावेळेला मात्र चांगला बॉल, त्या बॉलला मात्र खेळून काढले. कल्पेश तिथे आहेत, चांगल्या पद्धतीने फील्ड केलं जात आहे. एकच धाव इथे पाहायला मिळते आणि एका धावेने धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 7 धावा. 1.2 षटकांचा खेळ झालाय आणि 7 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. षटकातील पुन्हा एकदा तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय.
इथे आपण पाहिलं 1 2 3 क्षेत्ररक्षक आले होते आणि अगदी मधोमध आपण पाहिलं तर चेंडू जो आहे तो पडला गेलाय आणि यावेळेस जर आपण पाहताय तर एकच धाव इथे पाहायला मिळते. पंढरी पाटील यांच्याकडून आपण पाहू शकाल विरातन बुद्रुक वरून या ठिकाणी मात्र उपस्थित झाले आहेत. 3 बॉल 3 षटकार जर रोहितच्या बॅटमन येत आहेत तर 1000 रुपयांचं पारितोषिक, 3 चौकार येत आहेत तर 500 रुपयांचं पारितोषिक आणि मनोज पाटील जर विकेट हॅट्रिक घेत आहेत तर 500 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी चांगला फटका, चांगलं शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळतं आणि चेंडू गेलाय. पंढरी पाटील भाऊ यांच्याकडनं हे पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 12. 26 चेंडू आणि जिंकण्याकरिता 73 धावांची आहे अजूनही आवश्यकता. 4 चेंडू झाले षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेला मात्र चांगला बॉल स्ट्रेट टू द बॉलर्स हेड यावेळेला मात्र खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं मात्र पुढे आले होते आणि 1 रन तिथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 13 धावा. पाच चेंडू झाले षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र कीपरच्या माध्यमातून झालेली आहे चुकी. मनोज मात्र आहेत नाराज आपल्या कीपरवर आणि या डॉट बॉलने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर खुशी 11 विराट या संघाची धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 14. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे 24 चेंडू आणि जिंकण्याकरिता 71 धावांची आवश्यकता आहे. बम बम बोल रहा है काशी, हारा हारा पाहतोय पंढरीनाथ भाऊ यांच्याकडनं पारितोषिक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहितच्या बॅटमधनं 3 बॉलवरती 3 षटकार आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक, 3 बॉलवरती 3 चौकार आले तर 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी. आणि मनोज पुन्हा गोलंदाजीला आले आणि त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिक घेतली गेली तर 500 रुपयांचं हे पारितोषिक या ठिकाणी मात्र लावलं गेलंय. इथून जर आपण पाहतोय तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल फेरबदल. आपण ऐकणार आहात ओमकारजी शेट्टी यांना. थँक्यू सो मच मंथनजी खरंच सर. टार्गेट मोठा, सुरुवात अगदी शांत झाली आहे. एका तरी बड्डासला मैदानावरती आक्रमण करावं लागेल. इथे झालाय, चालला बॉल लॉंगॉनला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकारानं सुरुवात या षटकाची केली जाईल. ओव्हर नंबर मैदानावरती सुरू झाली आहे. या ठिकाणी 3 आणि पहिल्या बॉलवरती झाला धमाका. आलाय खुशी 11 विराथांसाठी हा षटकार. 20 धावा धावफलकावर. पहिला संघ आपण आज पाहिला G11 माकणे आणि इथे दुसरी टीम कोणती आहे त्यासाठी हा पलटवार संघर्ष सुरूच आहे. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सेट आहे आणि बाउंड्री लाईन तिकडे भरपूर दूर आहे आणि त्याच दरम्यान टिपला गेला झेल आणि 20 या आकड्यावरती विकेट नंबर जाती आहे. मैदानावरती 2 षटकाराचं प्रत्युत्तर टीट फॉर टॅट दिलं.
षटकार जरूर आला, त्यानंतर पलटवार ते देखील तितकं सुंदर देण्यात आलं. पहिलं षटक पंकजचं अप्रतिम होतं, दुसरं मनोजचं अप्रतिम होतं. टप्पा पडलाय अगदी चांगल्या स्पॉट वरती आणि तिकडनं टेक ऑफ होतं ना, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचेल. डॉट बॉल जी होती त्या ठिकाणी समाप्ती. अतिशय सुंदर साथ ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आम्हाला दिली. मंथनजी घरत सरांचा आभार. उद्या पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये ते जॉईन होतील. यावेळी देखील फटका एक्स्ट्रा कव्हरलाच. कॅचचा ट्राय लाजवाब होतं, पण जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती पुढे पोहोचेल, कॅच झाली ड्रॉप. टार्गेट नो डाऊट अट ऑल फार मोठं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं 433 धावा एका डावामध्ये ओडीआय मॅच मध्ये आला. ऑस्ट्रेलियन विश्वविजेत्या टीमच्या माध्यमातून सगळं क्रिकेट जग म्हणत होतं की आता हा सामना एकतर्फा होईल. त्यानंतर त्याच मैदानावरती 3 तास 33 मिनिटं आणि 37 सेकंदामध्ये रेकॉर्ड ब्रेक झाला आणि 437 धावा कुटत साऊथ आफ्रिकन टीमनं इतिहास घडवला. 183 धावेचं टार्गेट वेस्ट इंडिज सारख्या जगजेत्या टीम समोर डिफेंड झालं. विश्वचषक मिळालं. हे सगळे इतिहास आहेत क्रिकेटच्या पटलावरती. जिथे धोका आहे ना तिथे मोठं होण्याची संधी देखील. जहा रिक्स वहा इक्ष या मॅच मध्ये देखील तेच करायचं. बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांना टार्गेट मोठं लढाई करायची आहे. हारताय जिंकताय तो क्रिकेटच्या पटलावरचा एक वेगळा भाग आहे, पण तुम्ही लढताय कसं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ओव्हर नंबर सुरू आहे 3. धावफलक पुढे जाते सिंगल डबल्सच्या मदतीनं. 23 सध्या ॲज अ स्कोरर आमच्यासोबत जॉईन झालात मनीष दादा, जे आयोजन समितीतील एक महत्वाचा भाग आहे. आणि मनोजनं जर हॅट्रिक कंप्लीट केली, पंढरी भाऊ विराथन यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि खुशी 11 विराथनला आता रन्स आपण पाहताय 18 चेंडू आणि 62 करायच्यात. आणि जर सामना जिंकला तर विराथनचे समाजसेवक पंढरीनाथ भाऊ यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे खुशी 11 विराथन टीमला. बॉल शिल्लक आहेत, 18 रन बाकी आहेत, 62 बनवू शकतायत. अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नाही आहे. या स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेताना आपण मनीषदा गावड यांना पाहताय, महेंद्र भोईर यांना पाहताय, कौस्तुभ पाटील यांना पाहताय, भूपेश गावड यांना पाहताय, गौरव तरे आपल्या सोबतीनं आणि सगळी टीम लॉट्स ऑफ हार्डवर्क करतीये. म्हणून तर आज सफाळे पूर्ण एकत्रित आलाय आणि सफाळेच्या अगदी केळवा पोलीस स्टेशन अंतर्गत जी काही गावात सगळीच्या सगळी खेळत आहेत. म्हणजे आज दीपावलीच्या आधीच दसरा दीपावली आपल्याला कुठे पाहायला मिळतीये तर सफाळे प्रीमियर लीग 2024. गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडला, बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढलाय, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. मेहदी धावा 4 आणि हा येतोय संघर्षमय चौकार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींची प्रतिमा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज मंदिरात कळस आणि दारासमोर तुळस आणि सौभाग्यवतींच्या आपल्या आई बहिणींच्या कपाळावरती आज कुंकूच असतं. त्याचं कारण एकमेव छत्रपती शिवाजी महाराज. विकेट अजून एक झाल आणि जर मनाने इकडं हॅट्रिक कंप्लीट केली तर पंढरी भाऊ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे या गोलंदाजासाठी. एक मोठं नाव सफाळच्या क्रिकेटमधलं आणि त्यालाच तुम्ही सध्या आज टेबल टॉप करण्याची स्वप्न पूर्ण करताना काहीशा अडचणी नक्की त्याच्या जवळ आल्या. बॅटिंग करताना अगदी आपण पाहिलं काही रन्स आले त्या सोबतीने आता आपण पाहताय विकेट देखील तो काढतोय. चांगला खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि एकच सांगतो आज सफाईच्या क्रिकेटला, मैं वो सूरज हूं जिसकी ना डूबेगी कभी किरण, रात होगी तो सितारों में बिखर जाऊंगा, नाम तो मेरा सुना होगा और किताब आपने देखा होगा. मनोज पाडल अर्थातच मन्या. मन्या म्हटलं की अगदी आपण म्हणतो ना लगेच तुम्हाला नाव समोर येतो मन्या सुर्वे.
त्याच्या लाईफची स्टोरी देखील खतरनाक राहिली. कॅमेरामॅन सध्या अगदी आपण पाहताय सूरज जे सध्या आपला व्यासपीठ कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी कव्हर करतात. थँक्यू सो मच. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अगदी आता थोडीशी दूर आहे. आयुष्य लहान पण तिकडे महान बनायचं तर जग प्रसिद्ध होण्यासाठी स्वतःला सिद्ध करणं, कर्तृत्व सिद्ध करणं तितकंच मोठं असतं. म्हटलं जातं ना, आयुष्य छान आहे थोडं लहान, रडतोस काय वेड्या लढण्यास शाना. काटा ती फुलांची झुलती कमान, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. कारण जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. यश अपयश आयुष्यात येतच राहील. सध्या यंग जनरेशन मध्ये आपण पाहिलं ना तर अगदी एक शॉर्ट अँड स्वीट गोष्ट आहे. सुसाईड नावाचा ट्रेंड सुरू आहे. 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या प्रेमासाठी अगदी सहजच ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपण त्यांचं प्रेम, त्यांचं कर्तव्य, त्यांची जिम्मेदारी सगळं काही विसरून अगदी सहजच आपलं जीव गमावून बसतो. आयुष्यात बनायचंय ना तर त्या आईचा शिवबा बना जिने स्वराज्य घडवण्याची प्रेरणा आपल्या मुलाला दिली. बट सध्या सगळ्यात महत्वाचं काय आहे दादा, जिजाऊ तयार होईल तेव्हा खरं तर छत्रपती शिवाजी महाराज तयार होतील, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे. ॲडव्होकेट नवीन खरत आपल्यासोबत जोडले गेलेत आणि त्या सोबतीनं अगदी आपण पाहताय आपला मित्र परिवार व्यासपीठावरती मॅच एन्जॉय करतोय. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी राजा तयार कधी होईल, जेव्हा मासाहेब जिजाऊ बनतील. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे बघून आता सध्या आयुष्य तुमचं जातं. तर मग छत्रपती शिवरायांचा विचार, युद्ध आणि त्या युद्धाच्या गोष्टी अगदी मुलांना कोण शिकवणार, या सगळ्यामध्येच आयुष्य तुमचं निघून जातं. ज्यावेळी आपण पाहिला ना अर्जुन याच्या ज्या ठिकाणी गुरुकुलामध्ये होता त्याला योद्ध्यांच्या गोष्टी शिकवल्या जायच्या. अभिमन्यू ज्यावेळी गर्भात होता त्यावेळी देखील त्याला चक्रव्यूहाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, म्हणून ते चक्रव्यूह त्यानं भेदलं. बाहेर कसं पडायचं माहीत नसताना देखील आज एक वीरगती मरण आला आणि आजही महाभारताच्या युद्धामध्ये एक सगळ्यात मोठा योद्धा म्हणून अभिमन्यूकडे पाहिला जातं. एकदा स्कोर कार्ड वरती नजर टाकू. टीम टोटल धाव फलकावर 31 31 टार्गेट 85 म्हणजे अजूनही मैदानावरती 54 करायच्यात. टोटल 32 झालेत म्हणजे 53 करायच्यात 12 बॉल मध्ये. ज्यावेळी चक्रव्यूह माहिती आतमध्ये गेल्यानंतर अनेक समोर युद्ध फार मोठे मोठत मरणाला सामोरं जायचं तरी देखील त्यांना धाडस केलं. ये दुनिया झुकती है जनाब, सिर्फ झुकाना वाला चाहिए. कारण आयुष्यात ज्याच्यात हिंमत आहे ना त्यालाच इकडे किंमत आहे. 12 बॉल 53 मॅच भरपूर दूर चालली आहे. उद्याच्या मॅचच्या शेड्यूल कडे आपण नजर टाकूयात. सकाळी रिपोर्टिंग टायमिंग आहे बरोबर 8:45 वाजता. कोणी पण सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर पंढरी भाऊ यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आल्यासारखं काहीतरी खर्च त्यांना करायचा, कारण चर्चा नावाची त्यांना पाहिजे आणि खेळाडूंवरती त्यांचं प्रेम आहे. खुशी लावून विराथन हा त्यांचा संघ मैदानावरती सध्या आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. फटका चालला डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे बनून राहील प्रेक्षक आणि प्रेक्षक स्टँड मध्ये त्या ठिकाणी दर्शक बनलेत फील्ड आणि त्यांनी टिपला तिकडे झेल आणि याला षटकार. 12 बॉल 53. माझ्या आयुष्यामध्ये मी 12 बॉल 49 चेस होताना पाहिलेत. साई शिवाजी शिल्लार द रनॉल्ड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड खंबालपाडा त्याच्या बॅटमधनं 6 बॉल मध्ये 60 रन कोलकात्याला जाऊन सुहास पवारला बनवताना आपण पाहिलं. या मैदानावरती हा इतिहास बनवला जाऊ शकतो, कारण इतिहास घडतो केव्हा, ज्यावेळी इतिहास घडवण्याची क्षमता असते तेव्हा ती क्षमता दाखवायची या बॅटरला. अजून एक हा देखील चालला डीप मध्ये बट आता उंच गेला, लांब नाही. लॉंगॉनला फोल्डर टिपला झेल, फलंदाज बाद, विकेटचं पतंग, खेळाडू बाद. एका मागोमाग एक विकेट मैदानावरती जाती आहे. त्यामुळे फार डिफिकल्ट होऊन बसलाय या मॅच मध्ये सामना जिंकणं, कारण आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 47 मैदानावरती करायच्या. 10 मध्ये जवळजवळ 8 षटकार मारायच्यात या मॅच मध्ये. त्यामुळे कठीण आहे बट अशक्य नाही.
प्रयत्न करत राहा. ट्राय डोंट क्राय बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यू क्रिएट अ हार्ड वर्क, यू गॉट अ सक्सेस. ती मेहनत तुम्हाला करावी लागेल, कारण 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी 4 अक्षराची मेहनत क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला करावीच लागेल. आणि जी मेहनत पूर्ण सफाळ्याच्या क्रिकेटला एकत्रित आणण्यासाठी केली आहे आदरणीय, आपण पाहताय या स्पर्धेचे आमचे सगळेच आयोजन सदस्य मनीषदा गावड, महेंद्रदादा भोईर, कौस्तुभ पाटील, भूपेश गावड, गौरव तरे या सगळ्यांच्या माध्यमातून उद्या आमच्या आयोजन समितीतील गौरवदादा तरे त्यांची टीम इन ऍक्शन काल होता जो संघ क्वालिफाय झाला आणि उद्या तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळतील 4 टीम्स. सध्या कौस्तुभला ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 40 धावा धावफलकावर. आयोजन सदस्यामध्ये भरपूर मेहनत कौस्तुभ दादा घेतोय, म्हणून तर आज या सफाळ्यामध्ये ही सगळी नावं या ठिकाणी चर्चेत आहेत. कौस्तुभ पाटील, महेंद्र भोईर, मनीष गावड, भूपेश गावड, गौरव तर. आणि खरं तर आज सफाळ्यामध्ये येण्याचं कारण टायगर दादा SPL कमिटीला सांगायला आवडेल, इतकं शेड्यूल पॅक होतं ना कल्याण डोंबिवलीमध्ये, भरपूर सारा मॅचेस. बट SPL आहे, शुभम दादा पाध्ये, त्यानंतर टायगर दादा, अर्थातच रोहिदास दादा या सगळ्यांच्या माध्यमातून भरपूर सारं प्रेम इकडे आल्यानंतर मिळतं. लास्ट अगदी टुर्नामेंट आम्ही शिवनेरी चषक कव्हर केलं. नयन असेल, चेतन असेल, प्रणय असेल, त्यानंतर अनिल दादा केणी असेल, भरपूर सारा मित्र परिवार विराथन गावांना देखील दिला. त्यामुळे पालघरमध्ये आल्यानंतर एक वेगळा क्रेज असतो, इथली एक वेगळी दुनियादारी असते. आणि सफाळीच्या क्रिकेटमध्ये आल्यानंतर एक बातच न्यारी आहे, कारण इथलं क्रिकेट लय भारी आहे. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतो मॅच मध्ये. आले तू भागती चित्तना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो आणि चितलो मी काठच्या वाट. अतिशय सुंदर सॉन्ग होतं, पण कंटिन्यू करू हे सॉन्ग. डीजेला रिक्वेस्ट आहे, आपल्याला ब्रेक मिळेल त्यावेळी पुन्हा एकदा आपण हे सॉन्ग कंटिन्यू प्ले करू. बॉल तयार, फटका समोर, बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचतील आणि षटक संपन्न. मनीष गावड यांच्या शुभ हस्ते पंढरी शेठ पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करतोय आणि या व्यासपीठावरती त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि हा सन्मान या ठिकाणी केला जातोय मनीषदा गावड यांच्या शुभ हस्ते. हे स्वागत या ठिकाणी स्वीकारावा भाऊ आपण, ही त्यांना आपण विनंती करूयात. चला मनीषदा फास्ट खेळा. सगळ्यांना आता प्रॅक्टिस ग्राउंड पण गाठायचं आहे. चला या ठिकाणी आपण सन्मान होताना पाहताय ऑन स्क्रीन पंढरीनाथ पाटील भाऊ, त्यांना सन्मानित केलं जात आहे. आज गुरुवार आहे, साईनाथ महाराजांचा वार. संडेला आल्यानंतर भेटा. अंबाचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. हा मेसेज आमची आयोजन समिती देते या ठिकाणी आमच्या गेस्टला पाहुणचारासाठी. धावफलक स्कोर कार्ड वरती थांबला. पूर्णपणे एकतर्फा सामना झाला. जीवनात एकतर्फ प्रेम आणि एकतर्फी हार कधीच कोणाला आवडत नाही, कारण या दोन्ही गोष्टीमध्ये काय घडतं, अत्याचार. आणि तेच घडलं या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीम सोबत पूर्णपणे एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग कार्ड वरती जर का आपण नजर टाकली ना, सुपर बॅटिंग केली. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना आपण 31 धावा पाहिला मनीषच्या बॅटमधनं. आणि त्यानंतर आपण पाहिलं सुरुवात कल्पेशनं देखील करून दिली, मनोजनं केली आणि अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी टार्गेट सेट करण्यात आलं 85चं. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आज अतिशय चांगली साथ आम्हाला दिली आमच्या ऑफिशियल अंपायर्स. एकही कॉन्ट्रोवर्सी आज झाली नाही. याचं कारण का, वी लव क्रिकेट हे अंपायर्सनं नेहमी सांगितलंय. आशुतोष व्यवहारे सर, हेमंत पाटील सर, अनिल वाघेला सर, युट्यूबच्या माध्यमातून 6 सीटर
ही टीम आपल्या सोबत काम करत होती. अनेक सारे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले. त्या सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत. व्हॉट अ कॅच. अतिशय एक सुंदर प्रेक्षणीय झेल आणि क्षेत्ररक्षक कोण होते मनोज आणि ते सांगत असताना मेरे लिए बस बाय हात का खेळ आणि अतिशय सुंदर काम या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून देखील तो दाखवतोय. एका मागोमाग एक विकेट जाते. आता मनीष दादा सांगतोय की मॅच संपल्यानंतर 1 ओव्हरची आपली मॅच होईल. चॅलेंजिंग मॅच. वन साइड हिरो आहे. अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे हा सामना या ठिकाणी आपण पाहिला. या ठिकाणी एकतर्फा झाला. अजूनही आपण पाहता या ठिकाणी 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे ऑफिशियली आणि व्हाईट बॉल आले तर अजून थोडासा वेळ लागेल. थँक्यू सो मच. आज भरभरून प्रेम सगळ्यांनाच मिळालं. समालोचक, अंपायर्स, क्रिकेटर्स, त्या सोबतीने आमची ब्रॉडकास्टिंग टीम 6 सीटर असेल त्यांनी देखील आज 2,500चा टप्पा पार केला. आणि काल 2 टीम टेबल टॉप केलेत. GT11 माकणे ज्यांचे टीम ओनर आहेत गौरवदादा तरे आणि कामेशदा पाटील जे आयकॉन होतं टेंबी खोडावेचे गौरव तरे टीम ओनर. त्यांनी ठेवलेला कामेश्वरती विश्वास जपताना आपण पाहिलं टेंबी खोडावेच्या सुपरस्टारला. आणि सोनावे इंडियन त्यांचे टीम ओनर होते सचिन केणी, समाधान पाटील, गौरव पाटील आणि त्यांचा आयकॉन होता विराथ्यांचा फायटर जेट रितेश केणी अर्थातच बबलू. उद्या अजून 4 टीम्स इन ऍक्शन येतील. आज आपण एक टीम पाहिली जी टेबल टॉप करताना आपल्याला पाहायला मिळाली. GT11 माकणे आणि आता टेबल टॉप करतोय मैदानावरती संघ जसवी शार्क्स. अभिनंदन ह्या दोन्ही टीमचं. आणि आजचा दिवस या ठिकाणी क्रिकेटच्या पटलावरती पूर्ण झाला. बट अजूनही पोस्ट मॅच सिनेमानी आपल्याकडे मॅन ऑफ द मॅच कडे या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि सामनावीराचा पुरस्कार थोड्याच वेळात दिला जाईल. दोन्ही टीम शेक हँड्स करतील. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मनोज पंढरीशेठ पाटील विराथन यांच्या शुभ हस्ते आपण देतो. मॅन ऑफ द मॅच एक पंढरीशेठ फडके, महाराष्ट्रातील मोठं नाव आहे बैलगाडा शर्यतीतील. मनोज पाटील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता बॅटिंग